संडे आहे तर त्या टाइमला आपल्या युनिट 3 वरती टेस्ट असेल, प्रॅक्टिस टेस्ट नंबर 2 युनिट 3. तर मग त्याच्यासाठी जे लास्ट टाइम प्रेझेंट नव्हते टेस्टला त्यांनी टेस्ट रिक्वेस्ट आहे माझी सगळ्यांना की तुम्ही टेस्ट अटेंड करा, कारण की ह्या टेस्ट मध्ये तुम्हाला ज्यांना 20च्या खाली मार्क्स पडलेले आहेत त्यांनी खरंच सिरियसली हा सब्जेक्ट सिरियस घेण्याची गरज आहे, कारण की तुम्हाला मार्क्स एवढे कमी पडणे ही चांगली गोष्ट नाहीये, कारण की नोट्सच्या बाहेरचा एकही शब्द नाहीये. फक्त एकाच मुलीला 35 आउट ऑफ 30 मार्क्स पडलेले आहेत. प्रत्येकाने आपापला स्कोर हा चेक केलेला आहे. त्या दिवशी एक्झाम झाल्या तुम्हाला स्वतःचे स्कोर समजलेले आहेत. तर तुम्ही जे युनिट 3 वरती जी सेकंड टेस्ट आहे ती संडेला अटेंड करा. तुम्हाला समजेल की तुम्हाला किती अजून स्टडी करण्याची गरज आहे. ही टेस्ट याच्यासाठी कंडक्ट केली जाते कारण की तुमची प्रॅक्टिस व्हावी, स्टडी व्हावा आणि तुमच्या सगळ्या गोष्टी रिवाइज व्हाव्यात, याच्यासाठी तुमची टेस्ट कंडक्ट केली जाते. त्याच्यामध्ये माझा काहीही फायदा नाहीये, माझ्या रिव्हिजनसाठी गोष्टी चाललेल्या नाहीत. तुम्हाला चांगला ग्रेड मेंटेन करायचा असेल, फर्स्ट क्लास डिस्टिंक्शन चांगला आतापासून मेंटेन करायचं असेल तर आतापासून प्रॉपरली स्टडी करा. नंतर वेळ निघून गेल्यानंतर काही उपयोग नसतो. आता सेकंड सेमिस्टर आहे, ओव्हरऑल आपला ऍव्हरेज ग्रेड पॉईंट हा आपल्याला फायनलला दिला जातो ऍग्री मध्ये. तर तुम्हाला एमएससीच्या ऍडमिशनसाठी 30% इकडचे मार्क्स हे केले जातात, म्हणजे कन्सिडर केले जातात. जेव्हा तुम्ही एमएससीची एंट्रन्स द्याल तेव्हा 70% सीईटीचा स्कोर असतो, 30% तुमचा डिग्रीचा स्कोर असतो. तर त्याच्यासाठी सगळ्यांनी प्रॉपरली फर्स्ट क्लास आणि डिस्टिंक्शन मेंटेन करण्याकडे तुम्ही लक्ष द्या. तर इंडेक्सिंग म्हणजे काय की आपण नॉर्मल इंडेक्स करतो हे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. नॉर्मल इंडेक्स करतो म्हणजे काय की इंडेक्सिंग कशासाठी केलं जातं, बेसिकली इंडेक्सिंग हे कशासाठी केलं जातं की आतमध्ये कॉन्टेंट काय आहे हे आपल्याला माहिती होण्यासाठी, प्लस आपल्याला कोणत्या पेजवरती काय कॉन्टेंट दिलेलं आहे हे माहिती करून घेण्यासाठी इंडेक्सिंग केलं जातं. इंडेक्सिंगमुळे आपला टाइम पण वाचतो, इंडेक्सिंगमुळे आपल्याला गोष्टी पटकन सापडतात. आपण एखाद्या वेळेस आपण बुकचं जे इंडेक्स आहे ते ओपन केल्यानंतर एखादं टेक्स्ट बुक असेल, एखादं मॅन्युअल असेल, तर त्या टाइमला आपल्याला समजतं की कोणत्या पेजवरती कोणती गोष्ट दिलेली आहे. आपल्याला पूर्ण सगळे पेजेस इंडेक्सिंग हेल्पफुल आहे. मग हे इंडेक्सिंग फक्त आपण ज्या पद्धतीने करतो त्याच पद्धतीने केलं जातं का? इंडेक्सिंग करण्याचे पण त्याच्यामध्ये 6 टाइप्स आहेत इंडेक्सिंगचे. त्याच्या अकॉर्डिंग जर आपण इंडेक्सिंग केलं म्हणजे अकॉर्डिंग टू ऑर्गनायझेशन, अकॉर्डिंग टू इन्स्टिट्यूशन, म्हणजे जसं फायलिंगच्या प्रोसिजर्स अकॉर्डिंग हे इंडेक्सिंग केलं जातं. मग फुटनोट म्हणजे काय असतं? फुटनोट म्हणजे ज्या गोष्टी ह्या लोअर साईडला म्हणजे जिथे पेज नंबर दिलेला असतो, आपण काय म्हणतो जर पेजवरती आपण जिथे टायटल लिहितो तर ती हेडर साईड असते, हेडर साईड असते पेजची, म्हणजे जिथे आपण हेडिंग टाकतो त्याला आपण हेडर म्हणतो. आणि जी आपली लोअर साईड असते जिथेही फॉर एक्झाम्पल जर आपलं वर्डमध्ये आपण बघायचं म्हटलं तर जिथे आपण हे हेडिंग टाकतो तर ही हेडर साईड असते. आणि जिथे हा पेज नंबर खालच्या साईडला, पेज नंबर आपण वरती पण टाकू शकतो खाली पण टाकू शकतो, पण नॉर्मली आपण पेज नंबर हे खाली टाकतो. तर हे जी साईड असते इथं जे आपण जे काही गोष्टी लिहू शकतो तर त्याला आपण फुटर साईज म्हणतो, म्हणजे जिथं फुट साईज आपण म्हणतो किंवा त्याला फुट नोट, म्हणजे जी फुट साईडला जी गोष्ट लिहिली जाते, जी नोट लिहिली जाते त्याला फुट नोट किंवा फुटर असं म्हटलं जातं. आणि बिब्लिओग्राफिक प्रोसिजर म्हणजे ज्याच्यामध्ये रेफरन्सेस वगैरे येतात तर त्याला बिब्लिओग्राफिक प्रोसिजर्स असं म्हटलं जातं. ते आपण डिटेलमध्ये बघणार आहोत, कारण की पुढे जाऊन तुम्हाला बिब्लिओग्राफिकचा खूप जास्त यूज होतो आणि रिसर्च साठी तर बिब्लिओग्राफी हे इम्पॉर्टंट कंटेंट आहे. तर त्याच्यानंतर इंडेक्स म्हणजे काय? अँड इंडेक्स इज अ रेफरन्स लिस्ट फॉर लोकेटिंग अ पर्टिक्युलर डॉक्युमेंट इन दी फाईल. म्हणजे हे इंडेक्स म्हणजे काय असतं? ही एक रेफरन्सची लिस्ट असते. रेफरन्सची लिस्ट म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही पण आता जर्नल मॅन्युअल्स कम्प्लीट करत असताना तुम्ही एक इंडेक्स बनवता. समोर तुमच्या इंडेक्स वरून काय लक्षात येतं की तुम्ही आतमध्ये काय लिहिलेलं आहे किंवा आतमध्ये कोणत्या पेजवरती तुमच्या कोणत्या गोष्टी आहेत हे तुमच्या इंडेक्स मधून समजतं. सगळ्यांनी आपापले माईक आणि व्हिडिओज ऑफ ठेवायचे. तर त्या रेफरन्स लिस्ट असते. इंडेक्सिंग म्हणजे काय असतं? ती एक रेफरन्स लिस्ट असते. रेफरन्स लिस्ट कशाची? पूर्ण जे होल बुक असतं त्याची ती रेफरन्स लिस्ट असते की ज्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की आतमध्ये काय कॉन्टेंट दिलेलं आहे, आतमध्ये कोणत्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, तर ते आपल्याला इंडेक्स वरून समजतं. तर इंडेक्सची डेफिनेशन काय आहे? अँड इंडेक्स इज अ रेफरन्स लिस्ट
फॉर लोकेटिंग अ पर्टिक्युलर डॉक्युमेंट इन दी फाईल. लोकेटिंग म्हणजे कोणतंही डॉक्युमेंट फाइंड आउट करण्यासाठी ही एक रेफरन्स लिस्ट असते, तर ती आपल्यासाठी हेल्पफुल असते. देन इंडेक्सिंग हेल्प्स इन. इंडेक्सिंग कोणत्या गोष्टींसाठी आपल्याला हेल्प करतात? इझी लोकेशन ऑफ फाइल्स. इट हेल्प्स टू find out the files in easy way or it is in ease. Ensures cross references. Means ensure cross references means what? From indexing becomes to know that what content is given inside or all the things are written inside or not. We can cross reference it, we can cross check it by the help of index. Improves the efficiency of the records administration and reduces cost. Means it improves the efficiency. It is efficient to improve the records of the administration, the records of the institutions, and reduces the cost of the human or reduces the cost of the any labor. तर इंडेक्सिंगचे आहेत त्याच्यासाठी हेल्पफुल असतं इंडेक्सिंग. पहिली जी गोष्ट आहे ती आहे इझी लोकेशन ऑफ फाइल्स. म्हणजे कोणतीही फाईल आपण इझिली फाइंड आउट करू शकतो. एन्श्युअर्स क्रॉस रेफरन्सेस. आपण कोणतेही क्रॉस रेफरन्सेस इझिली फाइंड आउट करू शकतो. इंडेक्सिंग वरून आपण चेक करू शकतो की आतमध्ये ती गोष्ट आहे की नाही किंवा करेक्ट आहे की रॉंग आहे. त्याच्यानंतर तिसरं जे आहे त्याची हेल्प होते इंडेक्सिंगची, तर त्याची तिसऱ्याची हेल्प होते ती अशी होते, इम्प्रूव्ह द इफिशियन्सी ऑफ द रेकॉर्ड्स ऍडमिनिस्ट्रेशन अँड रिड्युसेस कॉस्ट. रिड्युसेस कॉस्ट म्हणजे काय की एखादं जर एखादं सॉफ्टवेअर आपण इंडेक्सिंग साठी डेव्हलप केलं किंवा एखादी गोष्ट आपली जर सॉफ्ट कॉपी मध्ये जर ती फाईल असेल तर त्याच्या थ्रू आपल्याला काय होतं, आपली कॉस्ट रिड्यूस होते. आपले जे रेकॉर्ड्स असतात ऍडमिनिस्ट्रेशनचे, एखाद्या इन्स्टिट्यूशनचे, एखाद्या ऑर्गनायझेशनचे, तर ते प्रॉपरली मेंटेन करण्यासाठी हेल्प करतं. आणि जी आपली इफिशियन्सी आहे, वर्किंगची इफिशियन्सी, ती पण improve होते, कमी वेळ लागतो, कॉस्ट पण कमी लागते. याच्यासाठी इंडेक्सिंग आपल्याला हेल्प करत असतं. त्याच्यानंतर गुड इंडेक्सिंग सिस्टीम शुड बी. गुड इंडेक्सिंग सिस्टीम कशी असावी त्याच्यामध्ये 3 गोष्टी दिलेल्या आहेत. पहिलं आहे सिम्पल टू ऑपरेट अँड यूज. सिम्पल टू ऑपरेट अँड यूज म्हणजे काय की ते सिम्पल असावं इंडेक्सिंग, आपल्याला यूज करण्यासाठी, ऑपरेट करण्यासाठी ते सिम्पल असावं आणि युजफुल वे मध्ये असावं. फ्लेक्झिबल इन एक्सपान्शन. फ्लेक्झिबल इन एक्सपान्शन म्हणजे काय की आपल्याला जर त्याच्यामध्ये एखादी गोष्ट करायची असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला इझिली ऍड करता यावी, तर अशा पद्धतीने हे इंडेक्सिंग बनवता आलं पाहिजे किंवा आपण बनवलं पाहिजे. देन सुटेबल फॉर दी ऑर्गनायझेशन. अकॉर्डिंग टू ऑर्गनायझेशन, अकॉर्डिंग टू इन्स्टिट्यूशन, दी वे ऑफ इंडेक्सिंग चेंजेस. तर ह्या वेनी आपण काय केलं पाहिजे की ज्या ऑर्गनायझेशनला जे इंडेक्सिंग सूट होतं तर त्या ऑर्गनायझेशनसाठी ते इंडेक्सिंग आपण रेफर केलं पाहिजे. तर अशा ह्या 3 सिस्टीम्स आहेत ज्याच्या थ्रू हे गुड इंडेक्सिंग आपण बनवू शकतो. Then next is types of indexing. टाइप्स ऑफ इंडेक्सिंग मध्ये काय दिलेलं आहे, इंडेक्सिंगच्या टाइप्स 6 आहेत. 6 इंडेक्सिंगच्या टाइप्स आहेत. मग इंडेक्सिंगच्या टाइप्स मध्ये काय सांगितलेलं आहे, जे टाइप्स ऑफ इंडेक्सिंग इज ऑल्सो नोन एज मेथड्स ऑर सिस्टम्स ऑफ इंडेक्सिंग. जे टाइप्स ऑफ इंडेक्सिंग आहे त्याला आपण मेथड्स ऑफ इंडेक्सिंग म्हणतो किंवा सिस्टम्स ऑफ इंडेक्सिंग पण आपण त्याला म्हणतो. मग जे each offices uses the indexing method that suits and aids its filling system according to the institution, according to the organization. The indexing methods are different. They use which are suitable for them and which are suitable for their filling system. As per that the indexings are used. The following some of the types of indexings are given. म्हणजे प्रत्येक इन्स्टिट्यूशनच्या अकॉर्डिंग, प्रत्येक ऑर्गनायझेशनच्या अकॉर्डिंग हे इंडेक्सिंग आपल्याला दिलं जात असतं. तर त्याच्या अकॉर्डिंग आपण ह्या सगळ्या गोष्टी करत असतो. मग इंडेक्सिंग मधली जी पहिली टाईप आहे इंडेक्सिंगची तर ती आहे पेज इंडेक्स. पेज इंडेक्स म्हणजे जे रेग्युलरली आपण इंडेक्स यूज करतो ते पेज इंडेक्स. पण जे रेग्युलरली आपण इंडेक्स यूज करतो तर त्याच्यामध्ये काय असतं की त्याच्यामध्ये आपण सिक्वेन्सनी यूज करत नाही. म्हणजे बुक्स वगैरे असतात आपल्या, आपण तुम्ही जेव्हा स्कूलला असाल तेव्हा डिक्शनरी वगैरे युज करत असाल तर डिक्शनरीमध्ये जे इंडेक्सिंग दिलं असायचं म्हणजे अल्फाबेटिकली A to Z जे इंडेक्सिंग दिलं जायचं तर त्याला पेज इंडेक्स असं म्हटलं जातं.
Sorry for inconvenience, some technical issues were happened. So we will start it from where we have stopped.
some issues are facing, wait a moment. Then if the issues are resolved, then I will start the lecture. But please don't leave the. Sorry for inconvenience. Then we have seen about what is indexing, how indexing helps us, what are the good systems of indexing, and now we are looking the types of indexing. Then firstly we have studied about page index. Page index म्हणजे काय असतं की तुम्ही स्कूलला जेव्हा असाल तेव्हा तुम्ही कोणी डिक्शनरी यूज केली असेल किंवा एखादं तुम्ही जर बुक रेफर केलं असेल तर त्या टायमिंगला त्या बुक मध्ये कसं असतं की सिक्वेन्सली अल्फाबेटिकली A to Z जे फॉर्म्युला दिला, जो फॉर्मॅट दिलेला असतो त्याच्यामध्ये की सिक्वेन्सने अल्फाबेटिकली, तर त्याला पेज इंडेक्सिंग असं म्हटलं जातं. अ पेज इंडेक्स कन्सिस्ट ऑफ अ पेज फॉर each letter of the alphabet fitted with a tab showing the letter, and on each letter are written the names beginning with that letter and quoting the relevant page number. म्हणजे याच्यामध्ये काय केलेलं असतं की प्रत्येक जे काही अल्फाबेट आहे त्याच्यासाठी पर्टिक्युलर एक इंडेक्सिंग बनवलेलं असतं. म्हणजे ए वाले जे काय असतील तेवढे त्या एच्या अल्फाबेट मध्ये सगळे बसवलेले असतील. मग ते एच्या अल्फाबेट मध्ये पण परत कसं लावलेलं असतं अल्फाबेट ए बी ए सी ए डी असं पासून ते झी पर्यंत लावलेलं असतं. तर असं जे असतं तर त्याला पेज इंडेक्सिंग असं आपण म्हणतो. त्याच्यानंतर पेज इंडेक्सिंगची तुम्हाला मी इमेज दाखवते. तर हे जे आहे हे पेज इंडेक्सिंग, याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की इथून ए पासून स्टार्ट होतं, नंतर इकडे हे बी चे काही कंटेंट नसल्यामुळे इथे त्यांनी डायरेक्टली सी च स्टार्ट केलं. तर असं जे काय असतं अल्फाबेटिकली जे काही केलेलं असतो सिक्वेन्स यांनी, तर ह्याला पेज इंडेक्सिंग असं म्हटलं जातं. म्हणजे ज्याच्यामध्ये फक्त अल्फाबेटिकली सगळ्या गोष्टी ह्या लावल्या जातात तर त्याला पेज इंडेक्सिंग असं म्हटलं जातं. त्याच्यानंतरचं जे नेक्स्ट टाइप आहे इंडेक्सिंगचं ते आहे लूज ऑर व्हर्टिकल कार्ड इंडेक्स. लूज और वर्टिकल कार्ड इंडेक्स म्हणजे इट इज यूज्ड टू ओव्हरकम द ड्रॉबॅक्स ऑफ द पेज इंडेक्स. पेज इंडेक्सचे जे काही ड्रॉबॅक्स आहेत, डिसएडव्हान्टेजेस आहेत, तर ते ओव्हरकम करण्यासाठी आपण हे लूज इंडेक्स किंवा व्हर्टिकल कार्ड इंडेक्स हे यूज करत असतो. मग या कार्ड इंडेक्स कन्सिस्ट ऑफ अ नंबर ऑफ स्मॉल साइज कार्ड. म्हणजे ह्या जे हे असतं लूज इंडेक्स किंवा व्हर्टिकल कार्ड इंडेक्स मध्ये ह्याच्यामध्ये छोट्या साइजचे कार्ड्स यूज केले जातात, ज्यांची लेंथ आणि वेट म्हणजे ह्यांचं जे फॉर्मॅट असतो तर तो कसा असतो 12 सेंटीमीटर इंटू 7 सेंटीमीटर अशी यांची लेंथ आणि विड्थ असते.
तर इच कन्सर्न विथ वन आयटम ऑफ द इंडेक्स, म्हणजे प्रत्येकावरती एक एक आयटम इंडेक्सिंगचा लिहिलेला असतो. हेडिंग इज ऑन द टॉप एज ऑफ द कार्ड, म्हणजे प्रत्येक कार्डवरती त्याच्या जे हेडिंग असतं ते लिहिलेलं असतं. इट इज युजफुल इन कीपिंग अ रेकॉर्ड ऑफ इन्व्हेस्टमेंट, नेम्स अँड ऍड्रेसेस, कस्टमर्स, डीलर्स एटसेट्रा. म्हणजे ह्या लूज किंवा व्हर्टिकल कार्ड इंडेक्स मध्ये तुम्हाला मी इमेज दाखवते. हे जे आहे हे लूज किंवा व्हर्टिकल कार्ड इंडेक्सिंगची ही इमेज आहे. म्हणजे ह्याचं जे हे हेडिंग असतं याच्यावरती ते लिहिलेलं असतं की याच्यामध्ये काय कंटेंट आपल्याला बघायला मिळणार आहे, किंवा याच्यामध्ये की काय मॅटर असेल आपल्याला हे याच्यामध्ये बघायला मिळतं. तर त्याला लूज इंडेक्स किंवा व्हर्टिकल कार्ड इंडेक्स असं म्हटलं जातं. जे काही ड्रॉबॅक्स आहेत तर ते जे ह्या पेज इंडेक्सिंगचे ड्रॉबॅक्स आहेत ते फुलफिल करून तर आपण हे इथं हे व्हर्टिकल कार्ड इंडेक्स बनवलेलं आहे. मग व्हर्टिकल कार्ड इंडेक्स मध्ये कसं असतं की व्हर्टिकल कार्ड इंडेक्स मध्ये जर आपल्याला इन्व्हेस्टमेंटच्या किंवा कोणाचे नाव, कोणाचे नेम्स लिहायचे असतील, कोणाचे कॉन्टॅक्ट नंबर्स लिहायचे असतील, तर आपण हे असं कार्ड लावतो जे 12 सेंटीमीटर लेंथला असतं, 7 सेंटीमीटर विड्थचे कार्ड असतं हे. याच्यामध्ये पण लेंथ आणि विड्थ हे व्हॅरी होत असते या व्हर्टिकल कार्ड इंडेक्स मध्ये पण. म्हणजे प्रत्येक ऑर्गनायझेशनच्या अकॉर्डिंग हे चेंज होत जातं. मग त्याच्या अकॉर्डिंग आपल्याला जर कोणाचं नाव लिहायचं असेल, कोणाचे कॉन्टॅक्ट नंबर सेव्ह करायचे असतील, तर त्याच्यामध्ये आपण काय करतो की इथं त्याचं टायटल देतो, हेडिंग देतो आणि त्याच्यामध्ये त्याची ही इन्फॉर्मेशन इथे फिलअप केलेली असते त्या पर्टिक्युलर पेज वरती. मग ही इन्फॉर्मेशन एका नेमची झाली. त्याच्यानंतर आपल्याला जर कोणाचा मोबाईल नंबर लिहायचा असतील पर्टिक्युलर लोकांचे, तर त्याच्यासाठी आपण काय करतो की हे पूर्ण नेम्सचं जे पेजेस कम्प्लीट झाल्यानंतर आपण तिथे हे वरती असं म्हणजे बुक मधून दिसायला येईल असं आपल्याला हेडिंग दिसता येईल असं इथं आपण कॉन्टॅक्ट नंबर लिहितो आणि त्या पेजच्या तिथून आपण सगळे कॉन्टॅक्ट नंबर्स राईट डाऊन करायला स्टार्ट करतो. तर ह्याला व्हर्टिकल कार्ड इंडेक्स असं म्हटलं जातं. तिसरा जे टाईप आहे इंडेक्सिंगचा